सर नमस्कार। नमस्कार सर। यस। मैं सुमित जैन। प्रेशियस जेम्स एंड ज्वेलरी शो प्रेजेंट्स द नेक्स्ट जनरेशन जूलर वेबिनार सीरीज, उसका फिफ्थ एडिशन हम आपकी तरफ लेके आते हैं। एवरी मंडे, जैसे आपको पता है, 7 से 8 बजे तक हम हर डिस्ट्रिक्ट का जो बड़ा जूलर है, जो सोशली भी एक्टिव है, उनके कुछ एक्सपीरियंसेस हम यहाँ पर शेयर करते हैं, ताकि अपने व्यापारी भाइयों को उसमें से कुछ ना कुछ उसमें बेनिफिट मिले और वो इम्प्लीमेंट करें। तो ये जो कोविड का माहौल है उसमें आपको बिजनेस में बेनिफिट मिलेगा। तो उसी तरह से आज हम नासिक से राजेंद्र जी डिंडोरकर, 125 ईयर्स पुराना इनका सराफ पेड़ी है, नासिक सराफ मार्केट में है। और अपने जो इनका सराफ का दुकान है उसके साथ साथ काफी इंटरेस्टिंग चीजें ये करते हैं, जैसे इनका वैल्यूएशन, जो गोल्ड वैल्यूएशन है, इन्होंने गोल्ड वैल्यूएशन को भी एक काफी अच्छा मॉड्यूल बना के अपने बिजनेस में इंटीग्रेट करके एक अच्छा इनकम सोर्स वो कर रहे हैं। उसी के साथ साथ इनका जो बेसिक आइडिया है कि एजुकेशन इज वेरी इंपॉर्टेंट। बाकी व्यापारी, जैसे हम काफी जगह पर देखते हैं कि बिजनेस, अगर बच्चा अगर पढ़ाई करता है तो उसके बाद उसको स्ट्रेट अवे हम बिजनेस में डालते हैं। बट इनका जो सोच है वो बच्चे को पढ़ाई करा के, एक ग्रेजुएट करके, थोड़ा कॉर्पोरेट सिखा के, देन दे विल ब्रिंग, उनके बच्चों को वो लोग बिजनेस में लेके आते हैं। तो एक काफी अच्छा आइडियोलॉजी है। और ऑब्वियसली काफी इनके इनका लाइफ बहुत इंटरेस्टिंग रहा, बहुत डिसअपॉइंटमेंट भी था, और काफी सारी चीजें हैं। तो आइए हम सीधा राजेंद्र जी से बात करते हैं। राजेंद्र जी और उनके लड़के राहुल डिंडोरकर, ये दोनों हमारे साथ में हैं। दोनों साथ में सेम स्क्रीन पर शेयर कर रहे हैं। राहुल, राजेंद्र जी एंड राहुल डिंडोरकर जी, वेलकम टू आवर शो। राहुल जी, आपका म्यूट किया है सर आपने, आई थिंक आपका आवाज नहीं आ रहा है। आपका आवाज नहीं आ रहा है सर, राहुल जी। हेलो। हेलो। हाँ, आ अभी रहा है आवाज? अभी आ रहा है, अभी आ रहा है। राहुल, राजेंद्र जी एंड राहुल जी, वेलकम टू आवर शो। नमस्ते नमस्ते सर। यस सर। हम राजेंद्र जी से पहले स्टार्ट करेंगे। राजेंद्र जी, जैसे थोड़ा कुछ आपका कुछ एक बैकग्राउंड बताइए कि आपका जब अर्ली एज था तो आप किस तरीके से थे, और एजुकेशन और बाकी भी चीजें थोड़ा सा। ठीक है सर। मैं मराठी में बात करना चाहूंगा। नमस्कार तुम्ही, त्याचं मी स्वागत करतो। मी राजेंद्र दिंडोरकर, नाशिक. ही नाशिकला साधारण 150 वर्षापासून आमचं घर आहे पूर्ण सराफ बाजारात, आणि 125 वर्षापासून ऑन पेपर रेकॉर्ड असलेला सराफी व्यवसाय मधली माझी ही चौथी पिढी आहे आणि राहुलची 5वी पिढी आहे. मी 1975ला 10वी झालो. 1975ला 10वी झालो. 1980ला बीकॉम झालो. 1980 ते 81 पर्यंत 1 वर्ष मुंबईत नोकरी केली. 14 जानेवारी 1981ला नोकरी सोडून सराफी व्यवसायामध्ये पदार्पण केलं. त्यावेळेस आमचा सराफी व्यवसाय नव्हता. त्यावेळेस आमची कारागिरी होती. माझे वडील, माझे भाऊ, आम्ही सर्व कारागिरी करायचो. आमचे स्वतःची गिऱ्हाईकी होती. परंतु 1963 लक्षात नाही, पण 1968 पासून गोल्ड कंट्रोल ऍक्ट जो होता त्याबाबत मी बराच जवळून बघितलेलं होतं. त्याच्या विरुद्धचं पिकेटिंग, आंदोलन सगळं. तेव्हाच मनाशी ठरवलं होतं की आपण कायद्यात राहून व्यवसाय कसं करायचा. 1980 1981 साली मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवात कारागिरीने केली, परंतु हळूहळू सराफी व्यवसायांकडे गेलो. 1982-83 ला असं लक्षात आलं की व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला गोल्ड डीलरचं लायसन हवं. त्यावेळेस मी गोल्ड डीलरचे 2 प्रकारचे लायसन होते, एक मिनी गोल्ड डीलर आणि एक मोठं गोल्ड डीलरचं. तर मी मोठं गोल्ड डीलरचं लायसन काढून हळूहळू सराफ व्यवसायात शोरूम मध्ये मी स्वतःच्या जागेमध्ये सुरू केलं. मला माझ्या भावाची, माझ्या वडिलांची साथ मिळत गेली. त्याच्यामध्ये मी पुढे 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 गेलो. साधारण 1989ला गोल्ड कंट्रोल ऍक्ट उठल्यावर मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाली.
त्यामध्ये सुद्धा व्यवसाय टिकवण्यासाठी बरीच धडपड करावी लागली. कारण मुक्त अर्थव्यवस्था झाल्यामुळे बरेचसे बाहेरचे लोक व्यवसायात भांडवलामुळे आली, कॉर्पोरेट कंपन्या यायला लागल्या, व्यवसायाचं स्वरूप बदलत गेलं. प्रत्येक व्यवसायाचं स्वरूप मी विद्यार्थी म्हणून सर्च करत गेलो आणि त्याच्यात माझ्यामध्ये बदल करत गेलो. अशा रीतीने मी माझा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये माझं शिक्षण मला कामाला आलं. शुभेच्छा. येस सर. तर ठीक आहे, मी पण मराठीमध्ये बोलतो. हां सर, जेव्हा तुम्ही जसं म्हटले की गोल्ड कंट्रोल ॲक्ट आणि बाकीचे जेवढे पण डेव्हलपमेंट्स होते गोल्ड इंडस्ट्रीमध्ये, आणि त्यावेळेला सरकाराचं पण थोडं लक्ष गोल्डवरती जास्त होतं, तर हे सगळे लक्षात घेता मग जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये आले 81मध्ये, तर तेव्हा आयडियोलॉजी काय होती? म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आपलं, बिकॉज ऑब्विसली बिझनेस बॅकग्राऊंड जरी होता तरी तुम्ही नवीन होता, आणि तुम्ही काय प्लॅनिंग केलं, कशा पद्धतीने तुम्ही ते रचना करून तुम्ही 81मध्ये आला? आणि गोल्ड कंट्रोल मध्ये पहिल्यांदा गोल्ड कंट्रोल होतं 1963ला. 14 कॅरेटचे दागिने बनवायचे, परंतु 1968ला त्यात थोडासा फरक झाला आणि लायसनिंग कंट्रोल आलं. म्हणजे प्रत्येक व्यवसायासाठी, अगदी कारागिरी सुद्धा लायसन लागायचं. सराफी व्यवसाय डील करण्यासाठी लायसन लागायचं. आम्ही मुंबईतून काही खरेदी करायचं असेल, काही काम करायचं असेल सोन्याचं, तरी आम्हाला लायसनिंग मध्ये बुकवर एंट्री, इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर मेंटेन करावं लागायचं आणि त्या रजिस्टर बुकवर सेंट्रल एक्साईजचा शिक्का असायचा. इतकं लायसनिंग कंट्रोल होतं. परंतु ते एका दृष्टीने थोडंसं फायदेशीर होतं असं वाटायला लागलं, कारण त्या बंदिस्तपणामध्ये एक व्यवसाय करायला मजा होती. आता मुक्त झालेले आहे, परंतु कालानुरूप आपल्याला चालायला पाहिजे. गोल्ड कंट्रोल 1989ला मधु दंडवते साहेबांनी उठवला. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही सराफी व्यवसाय चालू केला. पूर्वी फक्त ऑर्डर देऊन, ऍज पर कस्टमर ऑर्डर, आम्ही दागिने बनवून कस्टमरला देत होतो. हळूहळू डीलरच्या लायसनमुळे शोरूम सारखा विंडो डिस्प्ले करावा लागला, माल बनवून तयार ठेवायला लागलो. हळूहळू आम्ही आमची प्रगती साधत गेलो. गोल्ड कंट्रोल असताना लायसनिंग कंट्रोल जे होतं ते थोडंसं त्रासदायक होतं, परंतु शिस्तीच्या दृष्टीने आम्हाला ती शिस्त लागलेली. शुभेच्छा. बरोबर. तर जेव्हा तुम्ही बिझनेस 81 पासून सुरुवात केला आणि 2007 पर्यंत जेव्हा तुम्ही बिझनेस केला, तर त्याच्यात असे आपले काय एक्सपिरियन्स किंवा त्याच्यात असे काय चुका तुमच्याकडून झाले की जे तुम्ही परत, आणि जे तुमचा स्ट्रेसचा पिरियड होता, तर 2007 पासून 2008 पर्यंत, तरी एकंदरीत हा जो काल होता 81 पासून 2007 पर्यंत, सर सांगायला थोडस संकोच वाटतो, पण सगळ्यांसाठी सांगणं गरजेचं आहे. 1982 सालापासून 2000 पर्यंत इतके चढ उतार बघितले आम्ही की कोणी पण कोणाकडे असं दुःख येऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्याला प्रमुख कारण मीच होतो. आपल्या व्यापाऱ्यांमध्ये बुक मेंटेन करताना पान असतं आवक जावकचं, तुमच्याकडे काय आलं काय गेलं, त्याकडे जर लक्ष नाही दिलं, आवक किती आणि जावक किती, तर त्याचा खूप मोठा फटका मला बसलेला आहे. 1995 नंतर त्याचा जो सेटबॅक बसत गेला तो मला सावरायला 2007 साल लागलं. थोडासा सुधारायचा प्रयत्न केला तर 2007 साली मला गणपती स्थापनेच्या दिवशी अटॅक आला. त्या हार्ट अटॅकमुळे मी साधारण 1 वर्ष घरी राहिलो. परंतु ते 1 वर्ष मी पूर्ण स्टडी केला आणि परत उभारायचं कसं या दृष्टीने मी तयारी केली. सेटबॅक जो बसला किंवा जे माझं थोडासा मागे पडलो त्याचं कारण मीच होतो. आवक जावक बघितली नाही मी. सगळं 150 रुपयाचा होत असेल तर त्यावर कंट्रोल आला. शुभेच्छा. सर, हे जे तुम्ही आता म्हटले की कॅल्क्युलेशन, जे आवक जावकचं जे तुमचं कॅल्क्युलेशन होतं, तर त्याच्यात एक्झॅक्ट म्हणजे आता अशी एक्झॅक्ट काय मिस्टेक, एवढी मोठी मिस्टेक झाली की तुम्हाला एवढा भयंकर त्याचा त्रास आला? सर, उत्पन्नाची बाजू कमी होत गेली, खर्चाची बाजू वाढत गेली. त्यावेळेस थोडस सराफ बाजारात भिशांचं वेळ होतं. भिशी मंथली पेमेंट करून त्याचा ताळमेळ जमला नाही. म्हणजे भिशी भरायला भिशी उचलायची इतका ताळमेळ बिघडला गेला होता. आणि 1 फूट खड्डा जर खणला आपण तर त्याला 1.25 फूट माती लागते. तर गणित कुठे जुळलं नाही.
हळूहळू हळूहळू भांडवल कमी होत गेलं, सेटबॅक बसत गेला. शेवट सारा बाजारात व्यापार आहे, जो रोख दाखवेल त्याला व्यापार मिळतो, त्याच्यामध्ये मी कमी पडत गेलो. परंतु त्याच्यातून काही लोकांनी मला अक्षरशः साथ दिली, थोडं थोडं साथ दिली, काम दिलं, मोठमोठ्या शोरूम केले, परत कारागिरी केली, म्हणजे कारागिरी सराफी आली, परत कारागिरी चालू केली. आणि 2007 मध्ये माझ्या एक लक्षात ठेवून नव्हतं की बा फक्त मुलांना शिकवायचं, जेणेकरून पुढे त्यांच्या दृष्टिकोन, व्यवसाय असो किंवा नोकरी असो, एक चांगला असला पाहिजे. आणि परत माझ्यासारखी चूक त्यांच्याकडून घडू नये याची मी काळजी घेत गेलो. आणि माझ्या आजूबाजूच्या मित्रांना पण सांगत गेलो की बाबा सावध राहा, आवक जावकची टोटल याच्याकडे लक्षात ठेवा. दिवसभरात किती आले किती गेले, तुम्ही 100 रुपये खर्च करा, पण वहीवर लिहिला गेला पाहिजे. 100 खर्च केले, जेव्हा वहीवर लिहिलं जातं, खर्च लिहिताना जमा साईड 100-150 आली असेल तर 100 रुपये खर्च करणं गैर नाही, परंतु जमा साईड बघायची नाही आणि फक्त खर्च साईड बघायची. त्याच्यातून खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्या प्रॉब्लेमला मी तोंड दिलेलं आहे. शुभेच्छा. म्हणजे सर ॲक्च्युली जसं तुम्ही म्हटले की आवक जावकचं कॅल्क्युलेशन तुम्ही नाही ठेवलं आणि सगळ्यात म्हणजे प्रशंसाजनक असं आहे की तुम्ही ते एक्सेप्ट करता. म्हणजे Yes, दॅट इज right. म्हणजे आता बघा, लॉस सगळ्यांना होतो, बट कोणीही लॉस आपल्या अंगावर घेत नाही. बट तुम्ही प्रॅक्टिकली त्याला अनुभव केला आणि ते तुम्ही क्लिअरली सांगता पण आहे की नाही, आणि रेक्टिफाय तुम्ही मिस्टेक केली आणि त्या रेक्टिफिकेशन नंतर आता जो थोडंसं मी अजून बॅकला जातो, 2007 आणि 8चा जो तुमचा काळ होता, तर हा जो एक वर्ष तुमचा तुम्ही घरी होता, मुलांचं शिक्षण त्यावेळेला तुमच्या म्हणजे बिकॉज ऑब्विसली आवक जावकचं कॅल्क्युलेशन नव्हतं झालं, त्याच्यामुळे तुम्हाला ऑलरेडी फायनान्शियल प्रेशर तुमच्यावरती होता आणि त्याच्यात एक वर्ष तुम्ही घरी, मुलांचं शिक्षण. तर हा एक वर्षामध्ये तुम्हाला लोकांचा सपोर्ट किंवा फॅमिलीचा सपोर्ट किंवा तुम्ही काय अशी जिद्द पकडली की नाही, हे जे आपलं कॅल्क्युलेशन मिस्टेक झालंय, आता पुढं आपण काय कॅल्क्युलेशननी काम करावं आणि त्याची पुढची जी तुम्ही जे रोडमॅप तयार केला 2008 नंतरचा, तो तुम्ही कशा पद्धतीने केला, ह्या एका वर्षात तुम्ही काय काय प्लॅनिंग केलं? 2007ला जेव्हा मला अटॅक आला, तो त्यावेळेस माझे 4 मुलं शिक्षण करत होते. राहुल शेवटच्या वर्षी एमबीए ला होता, 2-3 महिने राहिलेले होते. दुसरी मुलगी एमबीए ला होती, तिसरा मुलगा एमबीएच्या तयारीत होता आणि लहान मुलगी शाळेत शिकत होती, जी आता इंजिनियर झालेली आहे. परंतु 2007 सालानंतर असं लक्षात आलं की आपल्याला भांडवल, दुकानात जे सोन्याचा व्हॅल्यूम बघता भांडवल लागणार आहे ते जमवायला वेळ लागणार आहे. कुठे ना कुठेतरी साईड इन्कम, चांगल्या मार्गाने साईड इन्कम मिळाला पाहिजे. कारण मला जो सपोर्ट दिला त्यावेळेस, म्हणजे मी आतमध्ये ऍडमिट असताना अक्षरशः बाहेर माझे मित्र उभे होते आणि तीच माझी संपत्ती होती. आणि त्यांनी मला, माझ्या कुटुंबियांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मोठी बहीण आणि मेहुण्यांनी इतका सपोर्ट केला की त्याच्यातून मी लागोपाठ 2 अटॅक येऊन सुद्धा सावरलो. साधारण 15 सेकंद हार्ट बंद असताना सुद्धा या सर्वातून सावरून मी आज उभा राहिलेलो आहे. 2008 साली जेव्हा मी रिकव्हर करायचा झाल्यानंतर थोडा थोडा बिझनेस चालू केलं, तर सगळ्यात पहिले मी साईड बिझनेसनी पैसा आपल्या कुटुंबाची रिक्वायरमेंट कशी पुरी करता येईल. कारण 2008 साली जेव्हा राहुल एमबीए होऊन पुण्यात जॉबला लागला, त्याच्या पगारात त्याचं भागेल आपण आपल्या पद्धतीने कुठेतरी इन्कम वाढवला पाहिजे आणि तो चांगल्या मार्गाने वाढवला पाहिजे, असं मी मनाशी ठरवून गोल्ड व्हॅल्युएशनच्या फील्डमध्ये पडलो. शुभेच्छा. अच्छा. आणि जेव्हा 2008 नंतर 2008 नंतर जेव्हा आपण गोल्ड व्हॅल्युएशनचं काम सुरू केलं, तर आता ऑब्विसली 2007 आणि 8 मध्ये तुम्ही जेव्हा घरी होता आणि 8 नंतर जेव्हा तुम्ही फायनान्स मध्ये आलात, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की फायनान्शियल तुम्ही चुकलात, पण एका वर्षात तुम्ही ते रेक्टिफाय करून ते शिकून तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये म्हणजे फायनान्समध्येच आलात तुम्ही आणि त्याच्यातच तुम्ही मास्टरी केली. आणि आता तुम्ही मग त्याच्याबद्दल पुढे येऊ आपण. मग गोल्ड व्हॅल्युएशनचं जेव्हा तुम्ही चालू केलं, तर त्याच्यात तुम्ही कशा पद्धतीने आता जवळपास तुमच्याकडे 125 ब्रांचेस आहेत. तुम्ही HDFC बँक म्हणा किंवा येस बँक किंवा इतर बँकही तुमच्याकडे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट म्हणा, पुणे आहे, नगर आहे, गोव्यापर्यंत तुमच्याकडं तो एरिया तुम्हाला दिलेला आहे.
तर हे सगळं जेव्हा तुम्ही झिरोपासून जेव्हा सुरुवात केली, तर ही कशा पद्धतीने तुम्ही हे 125 बँक ब्रांचेसपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने अचीव केला हा टार्गेट? थोडस मेहनत आणि सुरुवातीला मी पिंपळगाव बसवंत नाशिक पासून 30 किलोमीटरवर जी बँक HDFC तिथे गोल्ड व्हॅल्युएशन चालू केलं. त्यावेळेस मला 150 रुपये पर केस मिळायची. 150 रुपयामध्ये 10% 15 रुपये डिडक्शन व्हायचं TDSचं आणि 60 रुपये भाडं लागायचं. म्हणजे माझ्या हातात अवघ्या 75 रुपये यायचे. परंतु ठीक आहे, 75 समथिंग इज बेटर देन नथिंग. 75 तर 75 अशी सुरुवात केली. हळूहळू त्याच्यामध्ये नाव होत गेलं. जेव्हा HDFCला अँब्रेला व्हॅल्युअर नेमायचा होता, त्यावेळेस सगळ्यात पहिले त्यांनी मला विचारलं. त्यावेळेस मी थोडस डेअरिंग करून होकार दिला. सुरुवातीला पुण्याच्या 12 ब्रँच आणि मुंबईच्या साधारण 20 ब्रँच घेतल्या. त्याच्या पाठोपाठ नाशिक, नगर, अहमदनगर, धुळा, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सांगली असा सर्व भाग कव्हर करून गोव्यापर्यंत, गोव्याच्या 5 ब्रँच तेव्हापासून आजही माझ्याकडे आहे. HDFCला मला आता जवळजवळ 10 वर्ष होत आलेले आणि मी अँब्रेला व्हॅल्युअर आहे. आणि HDFC मध्ये माझं इतकं रिलेशन व्यवस्थित झालेलं आहे. इथली जी टेक्निकलची टीम आहे त्यांच्याशी काही जर टेक्निकली प्रॉब्लेम आला तर ते माझ्याशी चर्चा करून सॉल्व्ह करतात. परंतु मेहनत आणि इमानदारी माझ्या व्हॅल्युअर जे आज काम करतायत त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज कोरोना काळात सुद्धा ते माझ्यासाठी काम करतायत. अशा रीतीने मी हळूहळू HDFC झाली, त्याच्यानंतर येस बँक झाली, DCB बँक आहे, मध्ये ऍक्सिस बँक सोडली, HDB फायनान्स आहे. परत चढ उतार बघितलेले, काही वेळेस नुकसान खाल्लेले, काही वेळेस फायदे खाल्लेले. त्याचा सगळं एकंदरीत टोटल जर बघितलं तर आज मी वेळ सेटल झालेलो आहे. साधारण 109 माणसं 190 ब्रँच मध्ये आज माझं काम करता आहेत. काही फुल टाइम आहेत, काही कॉल बेसिस आहे. आणि त्याबरोबर मी सराफी व्यवस्था हा पण व्यवस्थित चालू ठेवलेला आहे. आणि सराफी व्यवसायाचं जे मूळ होतं भांडवल, ही माझी इच्छा होती, ती मी पूर्ण आणली. आणि परत भांडवल जमा करून माझ्या शोकेस मध्ये लावणं ही माझ्या आनंदाची गोष्टी. आणि दुसरा शोरूम चालू केला. शुभेच्छा सर. निश्चित ऑब्विसली एक वर्ष डार्क फेज मध्ये आपला लाईफ गेल्यानंतर परत त्याला येऊन त्याला परत चांगले दिवस असे बघणे आणि ह्याचे जे एफर्ट्स आहेत, कुठली गोष्ट बोलून आपण विचार करू शकत नाही, पण जे तुम्ही एक्सपिरियन्स केला आणि आज परत तुम्ही कॉन्फिडेंटली त्याच मार्केटमध्ये बसून आज तुमचे 2 शोरूम आहे आणि तुम्ही व्यवसाय पण करताय, तुमचे मुलं पण तुमच्या बरोबर आहे. आणि मी राहुल जसा आता कॉर्पोरेट बॅकग्राऊंडचा आहे आणि एज्युकेशन वाईज त्याचा MBA ग्रॅज्युएट आहे आणि 10 वर्ष त्यांनी पुण्यात कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉबही केला आहे. तर राहुल, जेव्हा पप्पांचा जेव्हा तुझं एज्युकेशन चालू होतं, जेव्हा पप्पांना अटॅक आला आणि पप्पा घरी होते, तर एकंदरीत तुझा भाऊ आणि तुमची बहीण पण आहे, तर मुलांमध्ये म्हणजे काय वातावरण होतं, असं काय म्हणजे असे काय तुम्ही पण आता विचार केला नाही आपल्याला काहीतरी जिद्द किंवा असं काही तुमच्या डोक्यात होतं की तुम्ही कशा पद्धतीने यांना पप्पांना जो प्रॉब्लेम आलाय तो त्यांना पुढे बेटर लाईफ त्यांना आपल्याला द्यायची आहे, तर असं काय तुमच्या सिच्युएशन नक्कीच हॉरिबल होते सुमेध. आणि बट एक गोष्ट झाली होती की 95च्या सेटबॅक नंतर एज्युकेशन वरती आम्ही बऱ्यापैकी फॅमिलीने जोर दिला होता. नॉर्मली आपण बघतो की बिझनेस फॅमिली असेल स्पेसिफिकली आपल्या सराफी ह्याच्यामध्ये, तर थोडंसं एज्युकेशन कडे कुठे ना कुठेतरी दुर्लक्ष होतं. पण फॉर्च्युनेट गोष्ट अशी झाली की 95 नंतर जो सेटबॅक होता त्याच्यामुळे आम्ही तिघं चौघं जे आम्ही सिबलिंग्स होतो ते बऱ्यापैकी एज्युकेशन वरती आम्ही फोकस केला होता. 2008 मध्ये जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा मी ऑलरेडी वर्किंग होतो आणि दोघं जण एज्युकेशन ऑलमोस्ट कम्प्लीट करण्यामध्ये होतो. त्यामुळे एक हे होतं की आपल्याला कुठेतरी रेग्युलर इन्कम सोर्स जो आहे तो आपल्या फॅमिली बिझनेस बरोबरच एक कुठेतरी जॉब करून तो कंटिन्यू करायचा. आणि मग त्याच्यानंतर हे पुढे आता जे आपल्याला वाटतं की घडून गेलंय, पण ते तेव्हा असं होतं की ओके आपल्याला पूर्ण स्टेबल फायनान्शियल इन्कम चालू झाल्यानंतर मग काहीतरी विचार करता येईल. आणि जॉब वॉज ऑलवेज अ सेकंड प्रायोरिटी. पहिले होते की फॅमिली बिझनेसच आपल्याला कंटिन्यू करायचं, कारण की तिथे एक नाव होतं, पहिल्यापासून सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि पुढे जायला स्कोप पण होता. त्याच्यामुळे द सिच्युएशन वॉज क्वाईट फ्रायटनिंग. पण टचवूड आणि बाबांच्या ग्रेसमुळे आता सगळं चांगलं आलंय आणि एज्युकेशन हेल्प मी अ लॉट.
एक्झॅक्टली. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करत होता नाशिकमध्ये, तर तेव्हा कधी पप्पांनी याचा फोर्स नाही केला, नाही राहुल तुम्हाला दुकानातच बसायचं आहे, तू दुकान सांभाळ, किंवा असं काय त्यांनी कधी फोर्स नाही केला तुम्हाला? फोर्स नव्हता केला, पण माझं एमबीएचं शिक्षण होतं. सो इन 2007 आय पास माय एमबीए. तोपर्यंत मी रोज सकाळी शॉप उघडून जे काही म्हणजे बाबा दुकानात येऊस तर आणि माझ्या कॉलेजच्या टाइम मध्ये आणि पुन्हा संध्याकाळी कॉलेज नंतर आय यूज टू हँडल जे सराफ बाजारातलं आमचं शॉप होतं. फोर्स असा नव्हता, पण असं होतं की दोन्ही आपल्याला सेफ थोडंसं चालायचं की बिझनेस प्लस जॉब, अशा दोन्ही याच्यावरती हात ठेवून आपल्याला जिथे काय बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळते तिथे आपल्याला जायचंय असं होतं. पण मग त्याचे हे झालं की हार्ट अटॅकच्या एपिसोड नंतर सर तुमचा आवाज नाही सर, आवाज येत नाही सर. ओके, आता आहे बेटर. हा, बोला 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 बोला. ओके. तर 2008 नंतर मी थोडासा बिझनेस कडून जॉब कडे गेलो. म्हणजे फॅमिली बिझनेस चालू होता, परंतु एक स्टेबल फायनान्शियल इन्कम चालू राहण्याकरता मी 10 वर्ष पुण्यामध्ये जॉब केला. बट स्टील म्हणजे मी सर, राहुल, तुमच्या इथं एको येतो ऍक्च्युली आवाजात. आवाज क्लिअर. दुसरा फोन चालू आहे का? आता बेटर आहे. हा, बेटर आहे. येस येस येस. तर जेव्हा तुम्ही जेव्हा पुण्यात आला, 10 वर्ष तुम्ही पुण्यात जॉब केला, मग जेव्हा तुम्ही परत जेव्हा नाशिकला आलात, तर आय थिंक इंदिरानगरचा जो शोरूम आहे तो त्याचे जे इनिशिएटिव्ह आहेत ते तुम्ही स्वतः घेतले, बरोबर? राईट. तर एक सराफ मार्केटमधून बाहेर येऊन एक कॉर्पोरेट लाईफ एन्जॉय करत असताना परत आपल्या गावात जाऊन एक बिझनेसमध्ये बसायचं आहे, तर याच्यात जे यंत्रणा आपल्याला लागतात, समजा स्टाफ ट्रेनिंग आहे किंवा सॉफ्टवेअर आहे किंवा बाकी प्रोक्युअरमेंट आहे, ऑब्व्हियसली 2000 जेव्हा आपला इंदिरानगरमध्ये जो आपला आउटलेट होता, तर तोपर्यंत राजेंद्रजीचं पण जे व्हॅल्युएशन आहे ते पण व्यवस्थितपणे इस्टॅब्लिश्ड झालेलं होतं आणि बऱ्यापैकी त्यांचा पण तुम्हाला सपोर्ट त्याच्यात मिळालाच असेल. पण याच्यात मेन जो सॉफ्टवेअरचा जो गेम आहे, जो तुम्ही व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करून आणि तो मॉडेल तुम्ही रन केला, तर हा सॉफ्टवेअर जो तुम्ही बनवला, म्हणजे हा कुठून बनवला, त्याच्यात काय की पॉईंट जसे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे किंवा वडिलांच्या एक्सपिरियन्स प्रमाणे तुम्ही त्याच्यात इम्प्लिमेंट केले आणि कशा पद्धतीने प्रिक्युअर केलं? सुमित, विषय असा होता की आपण जेव्हा कुठल्याही कस्टमरला हँडल करत असतो ना, तर आपला सोन्याचे सगळे ऑर्नामेंट आपण पुढे मांडलेले असतात, 10-12-20, ज्याची व्हॅल्यू ऑन बुक्स बऱ्यापैकी असते. त्यामुळे लवकरात लवकर कस्टमरला जी काय रिक्वायरमेंट आहे, अमाऊंट किती आहे, जीएसटी किती आहे, आपल्याला ती वस्तू कितीला आलेली आहे, त्याच्यानंतर आज रेट किती आहे, 22 कॅरेट आहे, 18 कॅरेट आहे, त्याचा मेकिंग चार्जेस आहे, हे सगळं वन टच वरती येणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे आम्ही मार्केटमध्ये जे ऑलरेडी जे सॉफ्टवेअर होते ते आम्ही बघितले, पण एक तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होते आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते ऑपरेट करता करता माझ्यासारखेला, जो आय वॉज देअर वॉज अ 10 years गॅप, की पुन्हा येऊन ते सगळं बोली भाषेतलं म्हणजे जे काही बिझनेस जार्गन आपण युज करतो ते पुन्हा कॅप्चर करणं अवघड होतं. सो व्हॉट वी डिड इज, माझी जे लहान बहीण आहे ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सो वी डिझाईन अ टेलर मेड सॉफ्टवेअर की ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये ऍक्युरेट माहिती आपल्याला वन गो मध्ये दिसेल. त्याच्यानंतर एंड ऑफ द डे जेव्हा मी बसेल तेव्हा माझा जो काही स्टॉक आहे हा मला वन स्ट्रोक पूर्णपणे येईल की आज माझी एवढं सेलिंग झालेलं आहे, मला याच्या अगेन्स्ट एवढं आज परचेस करायचं आहे, सो दॅट माय रेट डिफरन्स वुड गेट मॅच. या सगळ्या गोष्टींचं हे करत करत ओव्हरऑल आम्ही एक सॉफ्टवेअर 2016 मध्ये डेव्हलप केलं, जे आम्ही अजून सुद्धा वापरतो आहे. 22 कॅरेट आणि ते सुद्धा हॉलमार्क हे आल्यानंतर प्रत्येक ठिकाणचं वेस्टेज जे आहे, म्हणजे आपली जी काही कॉस्ट इनवर्ड आपल्याला जी लागते, तर ती कॉस्ट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी होत जाते आयटम प्रमाणे. त्याच्यामुळे मेकिंग रेट वेगळे होतात. त्यामुळे खूप सारे डायनामिक कॉस्ट फॅक्टर जे होते ते आम्हाला त्या सॉफ्टवेअर मध्ये इन्क्लूड करावे लागले. जे आता जे मार्केटमध्ये सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी जर का आपण करायला गेलो तर इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स अँड टाइम. ते आम्हाला टेलर मेड सॉफ्टवेअरमुळे बऱ्यापैकी इझी झालं. थोडंसं पहिले महिनाभर आम्हाला त्याच्यावरती बऱ्यापैकी काम करावं लागलं, बट नाऊ आय एम हॅपी विथ द सॉफ्टवेअर. मी त्याच्यानंतर एखाद दोन सॉफ्टवेअर साइड बाय साइड यूज करायचा प्रयत्न केला, बट नाऊ द वन विच वी डेव्हलप्ड इज
I think it stand quite good amongst other softwares. परफेक्ट. हा बरोबर आहे. जसं तुम्ही म्हटले की स्कॅन केल्यानंतर आपल्याला हे कळतं की याची ज्या दिवशी याचा प्रिक्युरमेंट झालाय किंवा आपल्या स्टॉकला ऍड झालाय तर काय रेट किंवा काय वेस्टेज आलेलं आहे आणि आपण आता विकतोय तर त्याचा डिफरन्स काय. तर याच्यामुळे बरेचशा बेनिफिट्स आपल्याला होतात की डेट स्टॉक आहे त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे स्टॉक मॅनेजमेंटला आपल्याला हा सॉफ्टवेअर जो तुम्ही आता डेव्हलप केलाय. राईट. एक्झॅक्टली. स्टॉक मॅनेजमेंट आणि गेल्या 4 वर्षात मी हे नक्की शिकलो की स्टॉक मॅनेजमेंट इज ऑफ दी व्हायटल आस्पेक्ट ऑफ आवर बिझनेस. तुम्ही आज जेवढं विकताय ते जर का तुम्ही आज परचेस नाही केलं देन एखाद दिवशी असं होऊ शकतं की रेट वाढला म्हणून कदाचित ऑन बुक तुमची कॉस्ट वाढेल, पण तेवढं जर का परचेस नाही झाला आणि रेट मध्ये फ्लक्च्युएशन पडलं तर तुम्ही इथे मेकिंग चार्जेस 500 च्या 700 पर ग्रॅम का करा, पण लॉसेस जे आहेत ते तिथे होऊ शकतात. दॅट्स अ मेजर पार्ट वेअर वी नीड टू फोकस. एक्झॅक्टली. म्हणजे लुक ॲट द सिच्युएशन जिथे रेट आता ऑलमोस्ट 500-700 रुपये रोज प्लस मायनस होतं. एक्झॅक्टली. हा म्हणजे बरोबर आहे की आपला जो फिजिकल स्टॉक आहे तो आपल्याला एक कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे आणि मग Right. तेव्हाच आपल्याला आपलं स्टॅटिस्टिक्स आणि आपले जे ग्राफ्स आहेत ते आपल्याला एक्झॅक्ट मेजर करता येईल. एक्झॅक्टली. बरोबर. सॉफ्टवेअरमध्ये अजून कुठले आपले फीचर्स आहेत जे तुम्हाला एक युनिक काय आता जे तुम्ही म्हटलं बारकोडमध्ये जे तुम्ही जे आता आपण डिस्कस करत होतो दॅट इज ऑब्विसली युनिक अँड फॅब्युलस ते सिस्टम तुम्ही त्याच्यात ऍड केली आणि ऑब्विसली तुमची स्वतःचा घरचाच सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर यू विल गेट द बेस्ट मार्केटमधून काय जे पण बेस्ट आहे ते तुम्हाला आणि मिळणार. तर अजून याच्यापेक्षा काय सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काय डेव्हलप केलं असं. याच्यात एक युनिक गोष्ट जी आम्ही आता डेव्हलप करतो आणि प्रोबॅबली 2 मंथ्स डाऊन द लाईन ती आम्ही हे करू की आमचे जे सेल्समॅन जे आहेत आता माझ्याकडे इथे सो दे आर नॉट क्वाईट टेक्नो सॅव्ही. म्हणजे त्यांच्याकरता मोबाईल अँड्रॉइड ऑपरेट करणं आत्ताशी कुठेतरी थोडंसं इज झालंय, पण त्या लोकांना कस्टमरला जेव्हा ते एखादा दागिना दाखवतायत तर तेव्हा प्रत्येक वेळेस वजन रेट कॅल्क्युलेशन हे करून जेव्हा ऑन पेपर तर त्याच्याकरता प्रत्येक दागिन्याची एक म्हणजे सपोज 5 वस्तू जर का एका कस्टमरने सिलेक्ट केल्या आणि त्यातनं एक देणे टू सिलेक्ट 1 सो प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन जीएसटी करायला जो वेळ लागतो तो वेळ इथे थोडासा आम्ही वाचवायचा प्रयत्न करतोय की प्रत्येक बारकोडला आजचा रेट आणि मेकिंग सकट अटॅचमेंट येऊन डायरेक्ट त्यांच्या मोबाईलवरतीच रेट येईल आमच्या सेल्समॅनच्या की आज हा बारकोड नंबर याचा आजचा फायनल रेट हा आहे आणि मग फायनल बिलिंगला जेव्हा ते येतील कम्पेअर करायला इट बिकम्स व्हेरी इझी फॉर देम की हे 5 रेट माझ्याकडे विदिन अ मिनिट विदाउट कॅल्क्युलेटिंग ऑन पेपर इट्स गेटिंग अवेलेबल फॉर माय सेल्समॅन अँड दे आर एबल टू कन्वे टू द कस्टमर इन बराचसा वेळ याच्यामध्ये वाचला जातोय. या ऍक्च्युली हे जे तुम्ही आता जे म्हणले कॅल्क्युलेशन जे डेव्हलप केलंय दॅट इज हा जो फीचर ऍक्च्युली फार बेनिफिशियल फीचर आहे आणि ह्याचा समजा आपण लॉंग टर्म विजन बघितला तर दिस विल बी व्हेरी हेल्पफुल. म्हणजे याच्यात जे आता मला तुम्ही बोलल्यानंतर जे मला क्लिक होत आहे की एक कुठलाही तुम्ही टॉम डिक हॅरीलाही तिथं बसवलं की त्याला मॅथमॅटिक्स जरी नाही जरी आले कुछ नाही आप सिर्फ स्कॅन करो सर ये प्राइस आहे आपका. राईट एक्झॅक्टली. आणि तुम्हाला कुठलं कॅल्क्युलेटरचा एरर होणार नाही काय नाही होणार. इट्स एव्हरीथिंग इज बार कोडेड अँड एव्हरीथिंग इज कोडेड आणि ते सिस्टम मध्ये आहे तर एरर 0 म्हणजे बोलतो ना ह्युमन एरर किंवा टायपोग्राफिकल एररच होणार नाही. दॅट इज व्हेरी गुड इम्प्लिमेंटेशन जे तुम्ही करताय. ह्याच्या व्यतिरिक्त आता जेव्हा आपलं नवीन शोरूम आला तर वेन मार्केटिंग इज कन्सर्न की त्याच्यात असे काही युनिक ऍस्पेक्ट तुम्ही इम्प्लिमेंट केले किंवा तुम्ही डेव्हलप केले किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आला जे पण तुम्ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही मार्केट केलंय आपल्या बिझनेसला. आता जे सध्या मार्केटमध्ये चालू नाही की व्हॉट्सअप मेसेजेस किंवा एफबी पोस्ट ट्विटरवरती किंवा एखादा व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवताना फोटोज वगैरे ह्या गोष्टी तर मी फॉलो केल्याच, पण कॉर्पोरेटचा एक वापर इथे झाला तो म्हणजे ट्रान्सपरन्सी करता की 22 कॅरेट हॉलमार्क सोडच आपल्याला ठेवायचंय. तो आमचं जे पहिली जी दुकान आहे आमचं फर्स्ट दुकान आहे तिथे अजून सुद्धा 8-4 किंवा जे ट्रेडिशनल प्रकारचे अजून दागिने आहेत नॉन हॉलमार्क कंपल्सरी होत आहे तर ते अजून आहेत, पण इथे नवीन शॉप चालू करताना आम्ही 100% हॉलमार्कच ठेवले 18 कॅरेट आणि 22 कॅरेट
की ट्रान्सपरन्सी ही थोडीशी मेंटेन झाली पाहिजे, जी मी 10 वर्ष कॉर्पोरेट लाईफ मध्ये बघितली होती. द वे ऑफ डुईंग थिंग वॉज क्वाईट प्लॅन्ड आणि एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये होता. तर तो फॅमिली बिझनेस मध्ये नव्हता, तो आणायचा इथे कुठेतरी एक प्रयत्न केला. सेकंडली, जरी कॉर्पोरेट मध्ये असलो, व्हॉट्सअप आणि हे जे सगळे आजकाल सोशल मीडियावरचे जरी मेसेज असला, तरी वन थिंग विच आय फॉलो इज, माझ्याकडे एखादा कस्टमर 6 महिन्यांनी जरी आला ना, तरी मी त्याचं नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो की अरे सुमित, कैसे हो आप, बहुत दिनों के बाद आए, 6 महीने के बाद आए. सो इट गिव्स अ पर्सनल टच टू द कस्टमर की अरे यांना आपलं अजून सुद्धा नाव लक्षात आहे. पुढच्या वेळेस जेव्हा ते दुसऱ्या एखाद्या शोरूम मध्ये जातील, सो फॉर एक्झाम्पल नाऊ वेअर वी आर कम्पिटिंग इज, जे कॉर्पोरेट सेक्टरच्या ज्या कंपनीज आता येत आहेत गोल्ड बिझनेस मध्ये, तेव्हा तिथे गेल्यानंतर जो सेल्समन त्यांना अटेंड करेल, देअर विल नॉट बी अ पर्सनल टच, जो आम्ही इथे आमच्या पेढीमध्ये द्यायचा प्रयत्न करतोय. मला जर का सपोज उद्या सुमितचं नाव नाही आठवलं की अरे हे कस्टमर आपल्याकडे येऊन गेलंय, यांनी मागच्या वेळेस कानातले वगैरे काहीतरी घेतले होते, सुमित ते कानातले कसे आहे, तुम्हाला आवडले का, त्या डिझाईन आवडले. सो इट गिव्स अ पर्सनल टच की हो, इथे आपल्याला ऍक्च्युअली पर्सनल लेवलला अटेंडन्स मिळतोय, जो कॉर्पोरेट लेवलच्या गोल्ड शॉप मध्ये नाही मिळत आहे. सो आय थिंक दॅट प्लेड अ मेजर रोल की मला माउथ पब्लिसिटी जी आहे ती बऱ्यापैकी गेल्या 4 वर्षांमध्ये त्याच्यामुळे बिझनेस बऱ्यापैकी इन्क्रीज झाला असं माझं ऑप्शन आहे. 100%. आणि So you need to remember your customer's name. If it is coming second or third, I mean, एक्झॅक्टली, म्हणजे दिस इज ऑल्सो टाईप ऑफ मार्केटिंग की तुम्ही जर किती डिजिटल म्हणा, सोशल म्हणा, किंवा तुम्ही EDMs म्हणा, किंवा लिफलेट, प्रिंट मीडिया, जेवढे पण मार्केटिंग ऑप्शन्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, बट जेव्हा कस्टमर तुमच्या दुकानात आला आणि तुम्ही त्यांना नावाने बोलवलं, तर त्याला वाटतं नाही आपलं दुकान आहे, आणि त्याला जो absolutely it gives you major winning factor की ते कस्टमर त्या दिवशी तुमच्याकडनं काहीतरी परचेस करून जाणारच आणि 4 जणांना सांगणार पण की हे शॉप आहे म्हणून. हे हा मी ऑब्झर्व केलेला आहे. सर असा तुमचा एक एक्सपिरियन्स की एक कस्टमरला तुम्ही नावाने बोलवलं आणि त्याचा काय एक एक्सपिरियन्स आहे असा कुठला शेअर करण्यासारखा? So, माझ्याकडे एक नॉर्मल कस्टमर आहे, तो परचेसिंग पॉवरच्या बाबतीत इज अ रिच कस्टमर, आणि त्यांच्या वाईफ माझ्याकडे यायच्या आणि 2-3 वेळेस ही वॉज अ सायलेंट गाय. तर माझ्याकडे आल्यानंतर मला माहिती होते की हे मिस्टर गायकवाड आहे, गायकवाड husband. आणि माझ्याकडे गेलं तर शी वॉज नॉट विथ हिम. या सर, ड्रायव्हर साहेब, हा बसा, कॉफी घेणार का, चहा घेणार का? आणि ही वॉज क्वाईट अमेज की अरे सर, तुम्हाला आमचं आडनाव माहिती आहे का? And at least I got 2 customer from with reference to that customer. So आणि असे बरेचसे एक्सपिरियन्स आहे, but this is something which I really believe की सोशल मीडिया आणि हे yes absolutely we need to take advantage of it. But ट्रॅडिशनल वेनी जो बिझनेस व्हायचा की मला माझ्या कस्टमरची फॅमिली, त्यांचे गावानी आम्हाला काय म्हणतात, then it becomes a chain of customer which comes to us instead of just थोडासा विदाउट इमोशन कस्टमर करण्यापेक्षा विथ इमोशन कस्टमर करणे गिव्स यू अ पॉझिटिव्ह एज. एक्झॅक्टली, बिकॉज हे जेवढे पण आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स किंवा ऑफलाईन जेवढे पण आपले मार्केटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, दीज प्लॅटफॉर्म्स आर फॉर कस्टमर्स टू ऑर फॉर युअर शॉप टू इन्क्रीज द फुटप्रिंट्स. बट कस्टमर आपल्या दुकानात आल्यानंतर त्याला जो पर्सनल टच एकदा आल्यानंतर मग ऑब्व्हियसली त्याचा जो इंटरेस्ट असतो तो थोडासा पॉझिटिव्हमध्ये आपल्या प्रती होतो. येस सर. आपण तुमच्याकडून बरंच म्हणजे सॉफ्टवेअरचं जे तुम्ही दोन्ही विषय सांगितले ते जेन्युअनली ते ऍक्च्युली चांगले, आणि एंडला मी परत एकदा तो विषय घेईल. राजेंद्रजी, मी तुमच्याकडे परत येतो. हा सर, आता तुम्ही सोशली समजा आपण बघितला तर तुम्ही 1988 मध्ये पण नाशिक सराफ असोसिएशनचे तुम्ही प्रेसिडेंट होता. परत तुम्ही त्याच्यानंतर परत प्रेसिडेंट आला आणि आता करंट सल्लागार म्हणून आपल्या बॉडीमध्ये तुम्ही आहात. तर सोशली सर आपके इधर एको आ रहा है. नाशिक सराफ असोसिएशन की ही साधारण 100 वर्ष जुनी संस्था आहे. पूर्वी प्रायव्हेट सराफ असोसिएशन होतं, नंतर त्याचं नोंदणीकृत झालं. 1982 सालापासून मी ऍक्टिव्ह होतो आणि 1984 साली मी कार्यकारी मंडळामध्ये खजिनदार म्हणून गेलो. हळूहळू 1988 मध्ये मी नाशिक सराफ असोसिएशन सारख्या एका प्रतिष्ठित संस्थेचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर कंटिन्यू मी कामामध्ये
लक्ष देऊन 1999 साली परत नाशिक सराफ असोसिएशनचा अध्यक्ष झाला. त्या दरम्यान बरेचसे आंदोलनं झाले. आता एक्साईजचा असो, इम्पोर्ट ड्युटीचा असो, सेंट्रल टॅक्सचा असो किंवा 411चा असो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुढे राहून भाग घेतला. थोडस माझ्या वक्तृत्वाचा फायदा घेऊन थोडस लिडरशिप करायला आवडलं आणि त्यावेळी ते माझे जे सराफ बाजारातले गुरु होते राजाभाऊ टकले आणि दत्तूशेठ भगुरकर किंवा राहुल जी, आपका आवाज एक बार आवाज चेक करो ना सर, आवाज म्यूट हो गया है. आजही मी नाशिक सराफ असोसिएशन मध्ये सक्रिय आहे. आजची यंग पिढी जी आहे नाशिक सराफ असोसिएशन मध्ये मिस्टर चेतन राजापूरकर आणि त्याची टीम इतकं चांगलं काम करते की त्याला आता मला वाटतं IBGA इंडियामध्ये ते नाशिक सराफ असोसिएशनचं प्रतिनिधित्व म्हणून घेतलेलं आहे. इतकं चांगलं त्याचं काम आहे आणि त्याच्याबरोबर म्हणजे तरुण मुलांबरोबर काम करण्याची मजा येते ती अजूनही मी मजा घेतोय. त्याच्यानंतर माझं आहिर सुवर्णकार समाज नावाची एक संस्था आहे. आमची सुवर्णकार समाजाच्या पोट शाखा आहे, त्याच्यात आहिर सुवर्णकार समाजाचं त्याच्यामध्ये पण माझी 152 वर्षाची जी संस्था आहे मी तिथे 1992 सालापासून वेगवेगळ्या पदावर काम करतोय आणि 2017 पासून आजपर्यंत मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेमार्फत पण मी बरेचसे वेगवेगळे प्रयोग राबवत असतो आणि पुढे पण राबवणार आहे. सोशल लाईफच्या बाबतीत मी थोडा लकी आहे कारण माझा मित्र परिवार खूप मोठा आहे. तसंच आमचा एक इंडियन व्हेंडर असोसिएशनचा ग्रुप आहे ज्याच्यावर आम्ही आमचे अनुभव शेअर करतो. बाजारात येणाऱ्या वेगवेगळ्या ऑर्नामेंटची माहिती एकमेकाला देतो, फेक ऑर्नामेंटची देतो, चांगल्या ऑर्नामेंटची देतो, वेगवेगळ्या कायद्याबद्दल माहिती देतो. त्याबाबत आम्ही अजूनही विद्यार्थी म्हणून माझी शिकण्याची तयारी आहे. शुभेच्छा. बरोबर. आणि ह्याच्या बरोबर आता जो तुम्ही जसं म्हटलंय चेतनभाऊ राजापूरकर आणि त्यांची जी पूर्ण यंग टीम आहे, निश्चित ते जे आता काम करतात ते जे तुम्ही आता तुमच्या असोसिएशननी ॲप्लिकेशन पण बनवला आणि बऱ्यापैकी आणि योगायोगाने हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे त्याच्यात डिजिटलायझेशनमध्ये तुमच्या ॲप्लिकेशनचा मार्केटमध्ये म्हणजे फार बेनिफिट झाला आहे लोकांना. रेट म्हणा आणि आता फ्युचरमध्ये तुम्ही व्हर्च्युअल शोरूममध्ये पण काय तुमचे विजन्स आहेत असोसिएशनचे. तर ऑब्व्हियसली नाशिक असोसिएशन तुम्ही जे काम करतात एक इन्स्पिरेशन आहे किंवा एक मेसेज मार्केटमध्ये एक सेट करतोय. बाकी असोसिएशन बाकी सराफ मार्केटला पण ते इम्प्लिमेंट करू शकतात. याच्या व्यतिरिक्त आता जो हॉल, हा सर तुम्ही काय बोलत होते का? अच्छा, हा. याच्या व्यतिरिक्त जो हॉलमार्क चा जो आता रूल आता पास होणार आहे जवळपास आता, आणि आपल्या दुकानात आता आपल्या जसं राहुलच्या दुकानात तर त्यांनी एक स्टँडर्ड मेंटेन केलं आहे आणि 92 आणि हॉलमार्किंगचंच काम आहे आणि तुमचं जे सराफ मार्केटमध्ये, तर एकंदरीत मार्केटला कशा पद्धतीने प्रॉब्लेम नाही म्हणता येईल पण एक चेंज करावा लागेल की 84 पासून 92ला वळणं, तर ते तुम्ही कशा पद्धतीने एक हे आपण मार्केटमध्ये बघायला पाहिजे हे असं? सगळ्यात पहिले मी स्वतः वैयक्तिकरित्या हॉलमार्कचं स्वागत करतो कारण आज सोन्याची किंमत 10 ग्रामला 50,000 आहे आणि जेव्हा कस्टमर 50,000 रुपये खर्च करतो तेव्हा त्याला कुठेतरी पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी हवी असते. मग ती मजुरीच्या बाबतीत असेल, किमतीच्या बाबतीत असेल आणि शुद्धतेच्या बाबतीत असेल. त्याचप्रमाणे आता मार्केटमध्ये कॉर्पोरेट कंपन्या खूप येत आहेत आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी टोटली 916 हॉलमार्क ऍक्सेप्ट केलेला आहे आणि त्यांच्याशी कॉम्पिटिशन बाकीच्या बाबतीत करू शकत नाही आम्ही, परंतु शुद्धतेच्या बाबतीत आम्ही नक्कीच कॉम्पिटिशन करण्याचा प्रयत्न करू. हॉलमार्क कंपल्सरी झालेला आहे. 15 जानेवारी 2021 पासून 2 टायर सिटीला लागू होतोय. एखाद्या वेळेस कोरोनामुळे 2-3 महिने त्याला अजून वाढ मिळेल, परंतु नाशिक सराफ बाजाराची आमची तयारी झालेली आहे की आम्ही हॉलमार्क ऍक्सेप्ट करत आहोत. लवकरच हॉलमार्क अंडर एक शुद्धता, एक भाव, एक मजुरी अशा कुठेतरी प्लॅनिंग मध्ये आम्ही आहोत, जेणेकरून नाशिकमध्ये कस्टमर कुठेही गेलं तर त्याला एक भाव, एक मजुरी आणि एक शुद्धता पाहिजे. कस्टमरचं हॉलमार्क मध्ये बऱ्यापैकी सॅटिस्फॅक्शन होणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी
सोन्याला एक रिसेल व्हॅल्यू आहे आणि सोन्याची एक वेगळी व्हॅल्यू आहे जी इमोशनल व्हॅल्यू म्हणून कॅश केली जाते आणि नंतर पाहिजे असेल तेव्हा आर्थिक अडचणीत पण कॅश केली जाते. असं दुहेरी सोन्याचं आहे आणि किमान भारतात तरी सोन्याचं वेळ अजून 2-4 पिढी राहणार आहे. परंतु व्यावसायिकाला पुढच्या युवा पिढीला थोडं सोन्याबाबतचं वेळ कमी झालेलं दिसतंय. 25-30 वर्षापूर्वी प्रत्येक युवाला वाटायचं माझ्या हातात एक अंगठी आणि चेन असावी. ते थोडंसं अट्रॅक्शन कुठेतरी कमी झालेलं आहे. त्याच्यावर कुठेतरी आम्हाला फोकस करायचा की तू आज चेन घातली हे तुझी हाऊस करून तुला तुझ्या अडचणीच्या काळात हे गोल्ड कामाला येणार आहे असं कुठेतरी आपल्याला खंडा करून आमच्या सोन्याचं जे महत्व आहे ते कळवावं लागेल. कारण सोनं प्रेशियस मेटल मध्ये येतं. प्रेशियस मेटल मधून सरकारला पण बराचसा कर मिळतो. साधारण 12.5% इम्पोर्ट ड्युटी मिळते, 3% जीएसटी मिळतो. हा सर्व कर लक्षात घेतो. भारताच्या रेव्हेन्यू मध्ये सराफी व्यवस्थेचा 8वा नंबर लागतो रेव्हेन्यू देण्यामध्ये आणि तो अजूनही वाढला पाहिजे असं आमच्याही मत आहे. बरेचसे लोक आता कार्ड ऍक्सेप्ट करून पेमेंट करतात. मग क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, पेआउट असेल म्हणजे ऑटोमॅटिकली ते सुद्धा आता आपल्याला 1 नंबर मध्ये व्यवहार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे 1 नंबरचा व्यवहार करायची खूप मोठी ट्रेंड एका बाजारात निर्माण झालेला आहे. अगदी थोडक्यात जर उदाहरण द्यायचं झालं की जर माझ्याकडे हाफ पॅन्ट घालून कोणी आला हल्लीच्या ट्रेंडनुसार खरेदीला तर माझ्या लक्षात येते अरे हा खरेदी करणार कारण यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणजे हा नक्की खरेदी करणार. मग तसं ट्रीटमेंट आमची चालू होती आणि त्याला आम्ही ते कस्टमर व्यवस्थित कॅच झालं पाहिजे कारण तो विचार करणार सुशिक्षित माणूस क्रेडिट कार्ड वापरणार अशा रीतीनं कुठे हे केलं पाहिजे. राहुलनी जेव्हा नवीन दुकानामध्ये सॉफ्टवेअर वापरायला सुरुवात केली आम्हाला तर नवीन होतं सॉफ्टवेअर पण माझ्या काही रिक्वायरमेंट मी त्याला सांगितलं होत्या. अंडर विंड क्लिक आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे. माझ्या हिशोबाने एखादं ऑर्नामेंट जे आहे बारकोडचं त्याच्यावरून मला त्या ऑर्नामेंटची खरेदीची तारीख समजली पाहिजे. कारण एक नियम ठेवायला पाहिजे की 1 वर्ष तो दागिना 1 वर्षापेक्षा जुना नको तो कुठेतरी रोटेट झाला पाहिजे. मग रोटेट कसं करायचं याच्यावर प्लॅन करू. परंतु त्याची पर्चेसिंग डेट त्यावेळेचं लागणारं वेस्टेज आणि आत्ताचं लागणारं वेस्टेज याची कुठे तुलना केली जाते. सर आवाज राजेंद्र एक मिनिट थांबा तुमचा आवाज गेला होता. परत बोला साहेब. माझी जी अपेक्षा आहे सॉफ्टवेअर कडून की मला त्या ऑर्नामेंटची पर्चेसिंग डेट आणि पर्चेसिंगच्या वेळी तो वेस्टेज म्हणजे माझी पर्चेस पास मी काढतो. माझ्या दुकानात 1 वर्षापूर्वीचे दागिने असतील तर त्याचं काय करायचं याचं मी प्लॅनिंग करायला सांगतो. कारण सोन्याचे दागिने आता रोज नवीन दागिने जी डिझाईन येत चालली अपडेट राहणं गरजेचं आहे. मुंबईतून डिझाईन यायला 1 दिवस लागतो. पूर्वी मुंबईत आल्यानंतर नाशिकला यायला ती डिझाईन 2 महिने लागायची. आता दुसऱ्या दिवशी ती डिझाईन नाशिकला येते. इव्हन 7 वाजता जरी ऑर्डर दिली तरी सकाळी 10:30 वाजता आंगडी आणि आमच्याकडे तो माल आलेला म्हणजे कुठे ना कुठेतरी मुंबई मार्केटची आणि याच्याची ऑनलाईन सर्च करून अपडेट त्या ऑर्नामेंटची मला पर्चेसिंग डेट समजण्यावर 1 वर्ष असेल. ते माझ्या स्टाफला जास्त पगार नाही देऊ शकत कारण एक लिमिट आहे. परंतु त्याला मी तो दागिना जो 1 वर्षापूर्वीचा आहे बारकोडला त्याला लगेच कलर बदलतो बारकोडचा व्हाईटचा येलो करतो जेणेकरून मला लक्षात येतं की हा आपला 1 वर्ष जुना दागिना आहे. तो सेव्ह केल्यानंतर मी त्याच्यावर त्या स्टाफला इन्सेंटिव्ह देतो किंवा तू हा हे केले. कारण आम्हाला 6 महिन्यामध्ये 84चे सगळे दागिने 916 मध्ये घ्यायचे ही सर्व पद्धती पोहोचते. इंदिरानगरच्या शोरूमला तर छोटी मोठी सगळी वस्तू 916 आहे परंतु सराफ बाजारचं जे माझं दुकान आहे तिथे मी हे करतोय की 916 84 मधून 916 मध्ये का जायचं. काही आमचे जे मित्र व्यापारी आहे आम्ही इंटरमार्केट सिस्टम करतो किंवा माझ्याकडे हे सो वस्तू आहे तुझ्याकडे कस्टमर आला तर 0.5% नफ्यावर तू दे मला ते मेल्ट करून करण्यापेक्षा 0.5% नफा कमवून इंटरमार्केट परवडेल. अशा रीतीने कुठे ना कुठेतरी आमचा समव्यावसायिक ग्रुप बल्क पर्चेसिंग आणि बल्क इंटरमार्केट सिस्टीम याच्यावर आम्ही आता जोर देतो. सॉफ्टवेअरची छोट्या दुकानात अजून वापर करायची हे नाहीये परंतु सॉफ्टवेअर वापरणं ही काळाची गरज होणार आहे. हॉलमार्क भारत सरकारने कायदा मंजूर केलेला आहे त्यामुळे आता त्याबाबत चर्चा करून उपयोग नाही. परंतु भारत सरकारने हॉलमार्क करताना
चारच याला मान्यता दिलेली, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट, आणि आमचं म्हणणं आहे 20 कॅरेट आणि 24 कॅरेटला पण मान्यता दिली. काही लोक विरोध करताय, बंद करू हे करू, पण माझं मी त्यांना पटवून देतो की तुझं आवडता विरोध नका करू, आज हलमाचं स्वागत करा, परंतु आपल्या ह्या दोन मागण्या जर पत्रात मांडता आल्या तर त्या पद्धतीने कम्युनिकेशन करा. 20 कॅरेट, 24 कॅरेट मध्ये भारतामध्ये अजूनही सोन्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जातं आणि सोन्याचा रिफंड जो आहे इन्व्हेस्टमेंटचा तो सरासरी 30% वर गेलेला आहे. कोरोनामध्ये मार्चला जेव्हा आम्ही बंद केलं तेव्हा 43,000 भाव होता, आज 50,000 आहे. म्हणजे किती वाढलेले हे पण आपल्याला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. आर्थिक सरापासून हे जे ऍप केलेले डेव्हलप भावाच्या बाबतीत त्याचा खूप मोठा फायदा होतोय. मिनिटाला भाव आम्हाला कळतो. हेजिंग मध्ये नवीन व्यापारी हेजिंग आणि सेलिंग दोन्ही म्हणजे भाग घ्यायला पाहिजे. आपण रोजचा माल विकलेला सिक्युअर करून तेवढी मालाची परतफेड झाली पाहिजे, परंतु भावाची चढ उतार बघून कुठेतरी आपण खरेदी पण वाढवली पाहिजे, ज्याच्याकडून आपल्याला कस्टमरला जो 30% फायदा मिळतो त्याच्यातला पण आपल्याला काहीतरी फायदा मिळाला पाहिजे प्रत्येक व्यापाऱ्याला. आणि हे ज्याचं सेकंड उत्पन्न असणारे व्यवसाया व्यतिरिक्त अदर सोर्सनी केलेलं उत्पन्न एक मार्गाने, कारण बुकिंग करायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. परंतु हा एक सट्टा बाजार आहे, त्याच्यात थोडस जपून आपल्याला व्यवहार करावा लागणार आहे, परंतु त्याचा फायदा होऊ शकतो तसा तेवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान पण होऊ शकतो. आता तो चान्स कमी आहे, परंतु आपला स्टॉक सिक्युअर करणं हे खूप आजच्या काळाची गरज आहे आणि ती थोडा त्या बाबतीत थोडं युवा पिढी बघूया, उद्या करू परवा करू भाव उतरेल वगैरे, तर आजची जी खरेदी त्या भावाने विक्री याच्या भावाने खरेदी करणं म्हणजे तुम्ही सिक्युअर झाला असं कुठेतरी आता दिसलं पाहिजे. नवीन दागिने सर्च केले पाहिजे, अपडेट केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या स्टाफला ट्रेन केलं पाहिजे. आपला जो स्टाफ आहे तो ट्रेन केला गेला पाहिजे, जेणेकरून आपलं कस्टमर परत गेलं नाही पाहिजे. ते माझ्या इंदिरानगरच्या शोरूमची जी टॅग लाईन आहे, पिढ्यानपिढ्यांचे सुवर्णकाळ करा. 130 वर्षाची जी लाईन आहे ती आम्ही एका लाईन मध्ये खेचली, जी पिढ्यानपिढ्यांचे सुवर्णकाळ करा. आणि दुसरी माझी जी संकल्पना आहे बिझनेस फॉर फॅमिली, फॅमिली फॉर बिझनेस, म्हणजे मगाशी राहुलनी सांगितल्याप्रमाणे एखादं जर कस्टमर माझ्याकडे आलं तर त्याला अशी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे की त्याचं संपूर्ण कुटुंब माझ्याकडे आलं पाहिजे खरेदीसाठी. हे झालं बिझनेस फॉर फॅमिली. आणि फॅमिली फॉर बिझनेस, माझ्या फॅमिलीमध्ये ज्या लेडीज आहेत, आपला धंदा चोखमीचा असल्यामुळे माझ्या घरातल्या लेडीजनी त्यांना वेळ मिळेल तेव्हा बिझनेस मध्ये मदत केली पाहिजे. आज माझी मिसेस, मी आजारी असताना 2 वर्ष पूर्ण दुकान बघितलं तेव्हापासून मला ही संकल्पना आवडली. आजही नाशिक सराफ बाजाराच्या बऱ्याच शोरूमच्या गल्ल्यांवर घरातल्या लेडीज बसलेल्या दिसतात आणि त्याचा खूप मोठा फायदा होतो, कारण आमचं बहुसंख्य गिराईक हे लेडीज आहे. म्हणून आपल्या घरच्या लेडीजला कुठे ना कुठेतरी प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि हे मला प्रशिक्षण देणे हा एक आवडीचा विषय आहे. म्हणजे मी जेव्हा गोल्ड ज्वेलरी मध्ये घेतो तेव्हा सुद्धा दर वर्षाला माझं वर्कशॉप असतं, ट्रेनिंग असतं, वेगवेगळे दागिने रोज केलेलं असतं. अशा रीतीने व्यवसायात आपण रोज जो टीव्ही बघतो त्याच्या 2 कॅच लाईन लक्षात ठेवल्या पाहिजे. उघडा डोळे बघाने तर हा एक पाऊल पुढे, डोळे उघडले पाहिजे, काय चाललंय मार्केटला हे लक्षात आलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी बॅकफुटवर जायची पण तयारी ठेवली पाहिजे. आज करोनासाठी आपण बॅकफुटवर जायची तयारी ठेवली पाहिजे, कारण आज करोनाची परिस्थिती असे आहे की कोण सायलेंट कॅरियर येईल आणि आपल्याला प्रसाद देऊन जाईल ते सांगता येत नाही. मग ते नुकसान टाळण्यासाठी काय करायचं, मग ते लिंक तोडण्यासाठी कुठेतरी 7-8 दिवसात आपण आपल्या घरात जनता कर्फ्यू म्हणून बसून घ्यायचं, परत 8 दिवसांनी व्यवसाय चालू करायचा, असं कुठे ना कुठेतरी आम्हाला हे अवलंबावं लागणार आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या याच्याप्रमाणे 12 ऑगस्ट पर्यंत असा काळ चालवायचा आहे. 12 ऑगस्ट पर्यंत ही काळजी घेत दुकान चालू ठेवायची. मात्र चांगली परिस्थिती झाल्यानंतर जे आपण मागे पाऊल पाडलेले ते अशी एक जोरात उडी मारायची की जे मागचं सगळं बॅकअप आणि सुदैवाणी कस्टमरच्या लक्षात येते की भविष्यात सोन्याचे भाव वाढत आहेत. म्हणजे सोनं खरेदीला ग्राहक परत पसंती द्यायला लागलेला आहे.
आम्ही जेव्हा कोरोनात गेलो तर आम्हाला असं वाटत होतं दुकान उघडल्यावर खूप मोड येईल, थोडं लोक मोडा देतात, भाव वाढलेला आहे, पण तसं झालेलं नाहीये. लोक वाट बघताय 80,000 भाव झाल्यानंतर आपण विचार करू, गरज असेल तर आज गोल्ड लोन करतो. परंतु आज थोडं विक्रीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि ही एक मार्गदर्शक पाऊल आहे किंवा सोन्याकडे लोकांना अजूनही वळायची टेंडन्सी आहे, ती आपण परत केली पाहिजे. त्या दृष्टीने नाशिक सराफ असोसिएशन वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करते, जेणेकरून कस्टमर परत सोन्याकडे खरेदीला वळेल, अशी आमची आशा आहे. शुभेच्छा. सर धन्यवाद. ह्याच्यात आता तुम्ही जसे दोन तीन विषय जे म्हणले, ऑब्विसली जे तुम्ही गोल्ड क्लस्टरचा पण एक तुमच्या सराफ असोसिएशनचं एक प्लॅनिंग आहे नाशिकमध्ये. ज्या पद्धतीने आता मुंबईचं मार्केट आहे किंवा इतर जे होलसेल मार्केट आहे, जी कोरोनामुळे बऱ्यापैकी मार्केटला त्रास आहे आणि ट्रॅव्हल जिल्हाबंदी वगैरे आहे, तर याच्यात जे गोल्ड क्लस्टरचं जे तुम्ही एक प्रपोजल दिलं आहे, तर त्याचं नाशिक थोडंसं त्याच्यावरती पण एक दोन शब्द सर तुम्ही एक सांगा सर. नाशिकला गोल्ड क्लस्टर व्हावे हे आमचं स्वप्न आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिक हे गोल्डन ट्रायंगल मध्ये, नाशिक, पुणे आणि मुंबई हे गोल्डन ट्रायंगल मध्ये. मुंबई आणि पुण्यामध्ये जागेचे भाव, लेबर, इलेक्ट्रिसिटी आज परवडत नाहीये, त्या मानाने नाशिक थोडं चिपेस्ट आहे. म्हणून आम्ही अंडर वन रूफ ऑल प्रोडक्शन बाय मशीन ऑर मॅन्युअली असा एक प्रोजेक्ट गोल्ड क्लस्टरचं मागतोय. आणि गोल्ड क्लस्टरच्या बाबतीत दोन प्रकार, एक सेंट्रल गव्हर्नमेंटचे, एक स्टेट गव्हर्नमेंटचे. परंतु स्टेट गव्हर्नमेंटला डी झोन मध्ये राहावं लागतं, म्हणजे सिटीमध्ये नाही करता येत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे क्लस्टरची नॉर्म्स आहे ते तुम्हाला सिटीमध्ये करता येतं. म्हणून आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टीमच्या सान्निध्यात गेलेलो आहे, साधारण 4 मीटिंग झालेले आहेत. परंतु ते सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातूनच केंद्र सरकारकडे जावं लागतं. महाराष्ट्राचे जे एमएसएमईचे प्रमुख आहेत, मुंबईमध्ये बसतात, त्यांच्याशी आम्ही झूम मीटिंगद्वारे 2-3 केलेले आहेत. परवा नाशिकच्या डीआयसीच्या प्रमुखांची मीटिंग झालेली आहे, त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट बनवायला परवानगी दिलेली आहे. दिल्लीतून जे काही महाराष्ट्रीयन मंत्री आहेत त्यांची आम्हाला खूप साथ मिळते. त्यांनी आम्हाला ते शेवट असं सांगितलंय की तुम्ही या अंदाजपत्रकात तुमचं प्रोजेक्ट मला पाहिजे आणि ते प्रोजेक्ट तुम्ही सादर केल्यानंतर भूमिपूजनाची तारीख काढा. इथपर्यंत पॉझिटिव्ह रिपोर्ट त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यावर आम्ही एक कंपनी तयार करतोय आणि कंपनीतर्फे सर्व टाईपची मशिनरी, साधारण 20 करोडचा आम्ही प्रोजेक्ट गव्हर्नमेंटला सादर करतोय, ज्याचा 20% म्हणजे 4 CR आमचं सहभाग असेल आणि 16 कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आम्हाला मिळतील मशीनसाठी आणि प्रोडक्शनसाठी, अशी ती योजना आहे. त्याच्यावर आम्ही आता चर्चा आणि अभ्यास करतोय. लवकरच कुठेतरी फायनल डिसिजनला येऊ. आज पहिल्यांदा हे सगळ्यांसमोर ओपन करतोय. सुरुवातीला आम्ही 25 लोक स्टडी ग्रुप म्हणून नेमला होता. त्या स्टडी ग्रुप मधून आम्ही एक निष्कर्ष पार पडत कागदपत्र तयार करतोय. लवकरच गव्हर्नमेंटकडे पहिले प्रोजेक्ट दिल्यानंतर साधारण 10 लाख रुपये ते आम्हाला सँक्शन करतात फॉर ट्रेनिंग घेण्यासाठी 10 लाख रुपये ते आम्हाला देत आहे. ट्रेनिंगच्या अंतर ठिकठिकाणी क्लस्टरला भेट देणं, ठिकठिकाणच्या प्रोडक्शन सेंटरला भेट देणं, वेगवेगळ्या मशिनरी चेक करणं, यासाठी ते 10 लाख रुपयाचा निधी आम्हाला मंजूर करून देत आहे. आम्ही फक्त गोल्डवर न थांबता गोल्ड, सिल्वर आणि डायमंड या तिन्हीवर लक्ष केंद्रित करायचा विचार करतोय. त्याच्या मागचं कारण म्हणजे नाशिकच्या चांदीमालाची परंपरा खूप मोठी आहे. पूर्ण भारतामध्ये नाशिकचा चांदीचा माल प्रसिद्ध आहे. ही प्रसिद्धी गेल्या 300 वर्षापासून आहे, ती पण कुठेतरी इम्तियाज झाली पाहिजे. तिसरा डायमंडला पूर्ण जगामध्ये व्हॅल्यू आहे. सोन्याला जशी भारताची तशी डायमंडला पूर्ण जगामध्ये व्हॅल्यू आहे आणि डायमंडच्या दागिन्याला मिळत नाही. आणि डायमंडचे जे हब आहे किंवा क्लस्टर आहे ते फक्त जॉब वर्क आहे. बाहेरच्या देशातून डायमंड येतात कच्चे, त्याला आपण इथे फिनिशिंग, ग्रेडिंग असं सगळं प्रक्रिया करून आपण त्यांना ते जॉब पाठवतो. याचं मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये असलेला लेबर स्वस्त आहे. आतापर्यंत हे सर्व अंधेरीच्या स्टेप मध्ये होत होतं आणि सुरतपर्यंत हा पसारा वाढलेला होता. परंतु आता त्याच्यावर लिमिटेशन आलेलं आहे. जागा मिळत नाहीये, थोडस स्किल्ड वर्कर मिळणं आणि सुरक्षितता, त्याच्या दृष्टीने परत हाच विचार केला की मुंबई आणि पुण्यापासून नाशिक जवळ आहे, आपण डायमंड मध्ये पण विचार करू. म्हणून आम्ही गोल्ड, सिल्वर आणि डायमंड क्लस्टरच्या दृष्टीने पाऊल टाकतोय
त्याचं फळ लवकर मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नाशिक सराफ असोसिएशन, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन सर्वजण मदत करायला तयार आहे. आमची यंग कंपनी जी आहे, आता मी 62 वर्षाचा आहे, मी थोडंसं बसून मार्गदर्शन करतो, पण आमची यंग कंपनी सांगितलं की ते आम्हाला सुरुवात करता हे एक प्लस पॉईंट आहे आणि आम्ही लवकरच आमचं गोल्ड क्लस्टरचं स्वप्न साधारण त्याला 3.5 वर्षाची मुदत दिलेली आहे, ती आम्ही 1 ते 1.5 वर्षात पार पाडून गोल्ड क्लस्टरचं स्वप्न करू. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतोय की गोल्ड क्लस्टर साठी जे मेटल लागणार त्याचं काय, कारण आमची मेटलची व्हॅल्यू खूप मोठी आहे, मेटल व्हॅल्यू खूप मोठा आहे. मग आम्ही DCIच्या शेजारी एक सरकारी फायनान्स कंपनी आहे, त्यांच्या ऑफिसरशी भेटलो. तेव्हा ठीक आहे, आम्ही 1 CR तुम्हाला मेटल देऊ शकतो 180 दिवसासाठी 7% पर एनम, परंतु आम्हाला बँक गॅरंटी लागतात. परत प्रश्न आला बँक गॅरंटी कशी करायची. मग आम्ही बँक गॅरंटीसाठी काही बँकेला भेटतोय की तुम्ही आम्हाला स्टॉक अगेन्स्ट बँक गॅरंटी द्या. आमच्याकडे आज 2 किंवा 3 किलोचा स्टॉक आहे, 1 CR ची बँक गॅरंटी आम्हाला द्या, ती आम्ही यांना फॉरवर्ड करू आणि त्या बँक गॅरंटीवर आमचं मेटल परत वाढू. म्हणजे ऑटोमॅटिकली 1 करोडचा 2 करोडचा मेटल आमच्याकडे तयार होईल. असं कुठे ना कुठेतरी रिस्क घ्यावं लागणार. पूर्वीच्या आमच्या मागची पिढी म्हणत होती कर्ज नको, आमची पिढी थोडंफार CC काढायला तयार झाली होती, परंतु आताच्या पिढी व्यवसायासाठी कर्ज घेणं हे मस्ट आहे. कर्ज घेऊन कुठे ना कुठेतरी बिझनेस वाढवून, कर्ज घ्यायचं म्हणजे तुमची फाईल जड पाहिजे, फाईल पाहिजे म्हणजे तुमचा 1 नंबर मध्ये व्यवहार पाहिजे, GST भरला पाहिजे, सर्व्हिस टॅक्स भरला पाहिजे, इन्कम टॅक्स भरला पाहिजे, तुमचं ऑडिट झालं पाहिजे. हे सगळं कुठे ना कुठेतरी तुम्ही जेव्हा रेग्युलरली कराल तेव्हा त्याचे फायदे तुम्हाला पुढे आणि पुढच्या पिढीला नक्की मिळतील. परंतु प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते. प्रयत्न करणं आपलं काम आहे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि मी माझ्या समाजाच्या, माझ्या व्यवसाय बंधूची मदत घेऊन गोल्ड क्लस्टर मध्ये नक्की यशस्वी होईल आणि 2 वर्षांनी परत आपण गोल्ड क्लस्टर वर एक वेबिनार घेऊ, एवढी मी आशा मानतो. नाही सर, 100% तुम्ही समजा मनावर आता घेतलंय आणि ज्या पद्धतीने मी बोलताय आणि ज्या पद्धतीने तुमचं सगळं कॅल्क्युलेशन आहे, लोनचं म्हणा किंवा प्रिक्युअरमेंट आणि कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं, आणि तुमची टीम स्पेसिफिकली जी आज नाशिक सराफ असोसिएशनची जी पूर्ण टीम आहे ती यूथ टीम आहे आणि ते आतापर्यंत त्यांनी जे कार्य केले ते कार्य त्याचा रिस्पॉन्स बघून मलाही असा कॉन्फिडन्स आहे की 1-1.5 वर्षामध्ये किंवा या फायनान्शियल इयरमध्ये पण कदाचित नाशिकमध्ये गोल्ड क्लस्टर येऊ शकतो आणि मी तुम्हाला त्याची शुभेच्छा देतो आणि बेस्ट ऑफ लक त्याच्यासाठी. वन्स अगेन राहुलजी, आता उद्यापासून तर मार्केट आपलं नाशिकचं बंद आहे, बरोबर ना? जनता कर्फ्यू उद्यापासून आहे. नाही, या बाबतीत पण जी आपली नाशिकची जी असोसिएशन आहे ती फार ऍक्टिव्ह आहे. चेतन भाऊ आणि त्यांची जी टीम आहे ते वेळोवेळी अपडेटेड असतात की आज मार्केटमध्ये समजा नाशिकमध्ये कोरोनाची लागण वाढली आहे तर ते स्वतःच असोसिएशनने डिसाईड करून हे जे स्टेप्स ते घेतात ते फार कमी असोसिएशनमध्ये आपल्याला बघायला भेटतात, ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्यासाठी मी तुमच्या टीमला ते एक चांगला मेसेज तो आपल्या मार्केटमध्ये जातोय त्यांचा पण. राहुल भाऊ, आता जसं सॉफ्टवेअरचं इम्प्लिमेंटेशन आहे, ट्रेनिंग आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपण जे ऑलरेडी डिस्कस केले, तर सध्या जी मार्केटची पोझिशन आहे तर त्याच्यात आता 92 तुम्ही ऑलरेडी विकतात आहे. तर तुम्हाला तर जेव्हा कॉर्पोरेटचं जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनचं आपण बोलत होतो तर तुम्ही 92 विकताय, तेही 92 विकताय. तर कॉम्पिटिशन फक्त डिझाईन आणि प्राइस तर तुमचं स्टँडर्ड आहे. नाशिकमध्ये जवळपास बऱ्यापैकी रेट तर सिमिलर आहे. तर फक्त डिझाईनचं तुमचं कॉम्पिटिशन असेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त असं कुठलं कॉम्पिटिशन आहे तुम्हाला जे तुमचे कॉर्पोरेट बाकीचे जे मोठे ज्वेलर्स आहेत तुमच्या मार्केटमध्ये? एक तर मी म्हटल्याप्रमाणे पर्सनल टच टू कस्टमर जो आहे हा एक आपण आपल्या छोटे जे दुकानदार आहेत जे पिढीजात सराफ किंवा पिढीजात सुवर्णकार म्हणून जे काम करतायत त्यांच्याकरता तुमच्या कस्टमरचा डेटा फक्त तुमच्या कॉम्प्युटर मध्ये न ठेवता ऍक्च्युअली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सेकंड, जो रोल प्ले करतो आहे, आता फॉर एक्झाम्पल माझ्या इथे जे काही कॉर्पोरेट ज्वेलर्स जे आता आलेले आहेत त्यांच्याकडचे मेकिंग चार्जेस ते ऑलमोस्ट 16% पासून 30% पर्यंत राहतात. गणेश वगैरे सारखे ऑलमोस्ट 40% पर्यंत काही काही डायमंडचे हे आहेत, काही काही ऑर्नामेंटचे आहेत. तर त्या बाबतीमध्ये कुठेतरी कस्टमरला हे पटवून देणं खूप गरजेचं आहे की
आमचा जो हॉलमार्क आहे हा त्यात कस्टम म्हणजे कॉर्पोरेट जे हे आहे त्यांचा आणि आमचा हॉलमार्क आणि शुद्धतेमध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा कुठे कमी नाही आहोत. पण इफ यू कम्पेअर द मेकिंग, त्यांच्याकडे ज्या व्हरायटी आहेत त्या सुद्धा आमच्याकडे आहेत, पण मेकिंग चार्जेस आमच्याकडे कमी आहेत. त्याच्यामुळे आणि इट्स अन एक्सपिरियन्स की लोक तिथे जाऊन आल्यानंतर तुमच्याकडे येतात आणि की तिथे मला 700 रुपये मजुरी लागली आणि तोच दागिना इथे मला आता 400 रुपये मजुरी सुद्धा मिळतो आहे. त्यामुळे ऍक्च्युअल अमाऊंट जी गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट होत आहे ती वाढते. सो इट गिव्स यू अ कटिंग एज की तुमचं मेकिंग किती जरी वाढवलं तुम्ही तरी पण कॉर्पोरेट जायंट्स पेक्षा ते तुमचं मेकिंग कमी राहणार आहे. आणि आय थिंक दॅट विल प्ले अ मेजर रोल वन्स एव्हरीवन विल बी ऑन द 92 प्लॅटफॉर्म पोस्ट जानेवारी 2021. तर आय थिंक मेकिंग चार्जेस विल मेक अ लार्ज डिफरन्स याच्या पुढे, कारण सगळेजण एकाच प्लॅटफॉर्मवरती येतील. एक्झॅक्टली मेकिंग विल प्ले अ व्हेरी बिग रोल. आणि म्हणूनच तुमचा जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यात तुमच्या बारकोडमध्ये जे आहे की यांना ज्या दिवशी आपला माल आलाय त्या काय रेटमध्ये आला नाही, आता त्याची प्रिक्युरमेंट काय रेटमध्ये होतीये, तर ह्या डिफरन्स इट विल ऑटोमॅटिकली तुमची जी टीम आहे जी माल प्रिक्युअर करते किंवा स्टॉक जे बघते त्यांना एक ऑटोमॅटिकली त्यांनाही बिफोर हँड इन्फॉर्मेशन मिळते की नाही गेल्या सीझनला आपण हा प्रोडक्ट ह्या रेटमध्ये घेतला होता, आता सेम प्रोडक्ट, तर कुठं त्यांनाही क्वालिटी म्हणा किंवा एक कंपॅरिझनला इझी होतं. आणि तुमचा सॉफ्टवेअर जो आहे तो फार वन स्टेपमध्ये तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून दाखवतोय. एक्झॅक्टली. तर नाही, तुमच्या सॉफ्टवेअर बद्दल तर जेन्युइनली बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आपल्या सगळ्या जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनाही बारकोड, तुम्ही जे बारकोडचं म्हणलं ज्याचा कलर राजेंद्र सर म्हणले की कलर चेंज होतो, एका वर्षात जुना प्रोडक्ट असेल तर ऑटोमॅटिकली कलर चेंज होतो आणि त्याचा इन्सेंटिव्ह तुम्ही आपल्या आपल्या सेल्समॅनला देऊ शकता, जेणेकरून त्याला पण उत्सुकता वाढेल आणि डेड स्टॉक आपल्याला हे मेल्ट करायची गरज नाही पडणार. त्याच्यानंतर तुम्ही जे आता 2 महिन्यानंतर जे कॅल्क्युलेशनचं सेव्ह युअर टाइम कॅल्क्युलेटिंग आणि कॅल्क्युलेशन एरर जे आहे ते वाचवण्यासाठी जे बारकोडमध्ये तुम्ही एक फीचर घेऊन येतं आपल्या सॉफ्टवेअरमध्ये, तेही जेन्युइनली ते म्हणजे चांगलं आहे आणि अप्रिशिएट करण्यासारखं आहे. त्याचबरोबर आपण आता हा जो एडिशन आहे आपला 4th एडिशन आहे, राजेंद्र दिंडोरकर आपले जे नाशिकवरून आणि राहुल दिंडोरकर त्याचा मुलगा जो आपल्याबरोबर आता जुडले होते, यांच्या बऱ्याचशा आपल्या व्यापाऱ्यांना आणि आपल्या पार्टिसिपंटना शिकण्यासारखं आहे की म्हणजे जरी त्यांनी लाईफ आपलं सुरुवात केली, ऑब्व्हियसली नोबडी इज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून, तर एक सुरुवात केली, पण त्याच्यात त्यांनी एक्सेप्ट केलं की भयंकर कॅल्क्युलेशन मिस्टेक झालं आणि त्याच्यात प्रेसिडेंट पण होते, सोशली पण एवढे ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यात सगळे करत जेव्हा 7-8 मध्ये अटॅक आला आणि एक डार्क फेज जो म्हणतो आपण लाईफचा 1 वर्ष बसून आणि परत उठून फायनान्समध्येच ते आता काम करतात. म्हणजे एक लाईफ एक्झाम्पल की जे चूक केले त्याच्यातच आपण परत मास्टरी करायची आणि त्याच्यातच आणि एक बिझनेस मॉडेल, आता जवळपास 150 पेक्षा जास्त तुमच्याकडे ब्रांचेस आहेत आणि दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड इन्कम सोर्स बाकी आपल्या पार्टिसिपंटसाठी पण. तुम्ही पण तुमच्या एरियामध्ये किंवा तुम्हालाही काही नॉलेज पाहिजे तर राजेंद्र सर तुम्हाला त्याच्यावर गाईड पण करू शकतात गोल्ड व्हॅल्यूवर बद्दल. आणि त्याचबरोबर हॉलमार्किंगवर आणि गोल्ड क्लस्टरवर जे नाशिक सराफ असोसिएशनचे जे विजन आहे गोल्ड क्लस्टर, ते आमची जी टीम आहे आणि आमचा जो पूर्ण सराफ पुण्याचा जो मार्केट आहे ते आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की लवकरात लवकर ते तुमचं कार्य सुरू करून कंप्लीट करावं. आणि त्याचबरोबर हा जो आपला सेमिनार आहे, ह्याचा जो 5th एडिशन द प्रेशियस जेम्स अँड ज्वेलरी शो, आम्ही जो एक्झिबिशन पुण्यात डिसेंबरमध्ये आमचा प्लॅन आहे 12 ते 14 डिसेंबरला, प्रेझेंट्स वेबिनार सिरीज जो एव्हरी मंडे तुमच्याकडे आपण घेऊन येतो. अशाच नेक्स्ट मंडेला पण आम्ही 7 ते 8 तुमच्याकडे एक असे चांगले व्यक्ती तुमच्याकडे परत आम्ही घेऊन येऊ. तोपर्यंत मी सगळ्या नाशिक तुमची जी टीम आहे सराफ असोसिएशनची आणि दिंडोरकर अँड फॅमिली तुम्हाला धन्यवाद करतो. मी सुमित जैन, प्रेशियस जेम्स अँड ज्वेलरी टीमच्या वतीने तुम्हाला धन्यवाद करतो. थँक्यू सर. थँक्यू.